तर नमस्कार सगळ्यांना, कसे आहेत तुम्ही? तर आज मी खूप दिवसांनंतर ब्लॉग बनवत आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकतात. हे आहेत आपली आंब्याची झाडे आणि त्यांना मोहर लागलेला आहे. तर चला बघूयात आंब्यांचा मोहर. तर हे बघू शकता, इथं आहे आपल्या आंब्यांचा मोहर. इथं थोडाच लागलेला आहे आणि बाकीकडे पण लावलेला आहे. मी तुम्हाला दाखवते. तर इथं बघू शकता, इथं थोडा थोडा लागलेला आहे आणि पूर्ण झाडाचा फुटवा होत आहे. नवीन पालवी फुटल्याच्या नंतर अजून जास्त येईल. बघू शकतात, हे आहे आपले आंब्याची झाडं आणि इकडच्या पण झाडांना लागलेलं आहे. तर हे झाड आहे पूर्ण प्युअर केशरचं आणि तुम्ही इकडे बघू शकता, त्यांना पण थोडं थोडं पालवी फुटायला लागली आणि इकडच्याला मोहर पण लागलेला आहे. तर तुम्हाला दाखवते बाकीची झाडं. तर आता आपण आलो आहे दुसऱ्या आंब्याच्या झाडाखाली आणि हे बघू शकता, तिथं पण ह्याला पण मोहर लागलेला आहे, पण ह्याच्यावर थोडासा रोग पडलेला आहे. आणि इकडे बघू शकतात ह्या झाडाला पण. तर बघू शकता, तिथं आहे ह्या आंब्याचा तौर आणि तुमच्याकडे ह्या मोहर का तौर काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा. तर हे आहेत आपले आंब्याची झाडे आणि ही सगळी मोठी झाडे आहेत. आणि हे बघू शकतात आपलं आहे कडवळ, जे मी मागच्या ब्लॉगमध्ये आपल्याला दाखवलं होतं तेव्हा खूप छोटं होतं आणि आता बघू शकतात किती मोठं झालेलं आहे. आता आपण पाहिलेली होती ती मोठी आंब्याची झाडे होती आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या छोट्या आंब्याची झाडे. तर चला बघूयात. तर बघू शकतात, हे आहे आपली छोटी आंब्याची झाडे आणि तुम्ही बघू शकता त्याला किती मोहर लागलेला आहे आणि फुटवा पण ह्याचा किती झालेला आहे. सगळ्या मोठ्या झाडांपेक्षा ह्या छोट्या झाडाला जास्त फुटवा झालेला आहे आणि जास्त मोहर लागलेला आहे. मी तुम्हाला आता पुढची पण झाडे दाखवते. तर आता बघू शकतात ह्या आंब्याला तर किती मोहर लागलेला आहे. तर बघू शकता त्याला छोटी छोटी फुलं कशी भारी दिसत आहेत एकदम. आणि हे बघू शकतात हे झाड आहे तर किती सुंदर फुटलेलं आहे आणि त्याला मोहर पण लागलेला आहे एकदम सुंदर. पण बघितलं ते मागलं झाड आणि आता हे आहे त्याच्यानंतर तर तिसरं झाड. तर बघू शकतात ह्याला पण किती तवर लागलेला आहे आणि किती मस्त दिसत आहे एकदम. आणि तुम्ही तिकडं पुढं बघू शकतात, हे आहे आपलं चौथं आंब्याचं झाड आणि लास्ट छोटंसं. त्याला अजून काय मोहर लागलेला नाही आहे, पण त्याचा फुटवा झालेला आहे तुम्ही बघू शकतात.